गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। शासनामार्फत चांदवड मनमाड रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करून ही गेल्या 3 ते 4 वर्षांपासून रस्ता अपूर्ण अवस्थेत आहे। विकासाच्या नावावर चांदवड मनमाड रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या 100 ते 150 वर्षांपूर्वीचे शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली आहे। मात्र ठेकेदारांमार्फत कोणत्याही प्रकारचे वृक्षारोपण करण्यात आलेले नाहीये। 3 ते 4 वर्षांपूर्वी रस्त्याचे काम चालू झाल्यानंतर रिपब्लिकन पार्टीच्या वतीने निवेदन देऊन स्ट्रीट लाईट लावण्याची मागणी केली होती। शासनाने तात्काळ त्यावेळेस स्ट्रीट लाईट लावले, पण गेल्या 9 ते 10 महिन्यांपासून फक्त स्ट्रीट लाईट शोच्या वस्तू झाल्या। चांदवड शहरात अंधाराचे साम्राज्य असून अंधारामुळे अनेकदा अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे। त्यातच चांदवड मनमाड रोडवरील डावखर नगरच्या कॉर्नरला वारंवार अपघात होऊन आतापर्यंत 2 ते 3 जणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे। रस्त्यावर गतिरोधक नसल्याने वाहने भरधाव चालतात, त्यातच अंधार असल्यामुळे वारंवार अपघात होतात। चांदवड मनमाड रस्त्याचे काम गेल्या 3 ते 4 वर्षांपासून चालू असून रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या गटारीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले। तसेच हजारो वृक्षांची कत्तल करून ठेकेदारामार्फत कोणत्याही प्रकारची वृक्षारोपण करण्यात आलेली नाहीये किंवा रस्ताही पूर्ण करण्यात आलेला नसून रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्युअर ब्लॉक लावण्याचं काम करण्यात आले, पण अर्धवट केल्यामुळे रस्त्याने चालणाऱ्या नागरिकांचे हाल होते। स्ट्रीट लाईट लावण्यासाठी आरपीआय गटामार्फत वारंवार निवेदन देऊन प्रशासनाने लाईट लावले, मात्र 10 महिने होऊनही या स्ट्रीट लाईटला सप्लाय नसल्यामुळे अंधाराचे साम्राज्य निर्माण झालेले आहे। आता परत रिपब्लिकन पार्टीचे राजाभाऊ अहिरे यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्हा उपाध्यक्षाच्या वतीने चांदवड शहरामध्ये चांदवड ते मनमाड रस्त्यालगत व रस्त्यालगत ज्या ड्रेनेज झालेल्या आहे त्या अतिशय निकृष्ट दर्जाच्या झालेल्या आहे। त्यानंतर चांदवड मनमाड रस्त्यावर गेले 7 ते 8 महिन्या पहिले आम्ही निवेदन दिल्या होतं शासनाला। त्या निवेदनाची माझ्या दखल घेत तात्काळ इथे स्ट्रीट लाईट बसवण्यात आली, पण ते संपूर्ण शोसाठी लावून दिलेलं आहे। स्ट्रीट लाईट आता स्ट्रीट लाईट अर्धवट स्वरूपामध्ये लावल्या, पुढे लावलेला नाही आहे। संपूर्ण स्ट्रीट लाईट लावल्यामुळे हा परिसर पूर्ण अंधारामध्ये राहत असल्याने इथे परिसर अंधारामध्ये राहतो। विद्यार्थ्यांना येवं जावं लागत आहे। इथल्या रहिवाशांना डावकर नगरचे जे परिसरामध्ये सावता नगर असेल, एकलव्य नगर असेल, त्या परिसरातल्या लोकांना येवं जावं लागत असेल। बाजारामध्ये या लोकांना सुद्धा या रस्त्याने येवं जावं लागते आणि इथे स्ट्रीट लाईट बंद असल्यामुळे संपूर्ण इथे अंधारा असतो आणि अंधार असल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणामध्ये अपघात झाला। गेल्या 7 ते 8 दिवसा पहिले डावकर नगरमध्ये एक तरुणाचा अपघात झाला। तो अपघातामध्ये मृत्युमुखी पावला। तो तरुण मृत्युमुखी पावला आणि त्याचा संसार पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे। या शासनाच्या हलगर्जीपणामुळे, या ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे आज ह्या लोकांचा मृत्यू होत आहे। त्यांना अनेक वेळा सांगितलं आम्ही, तुम्ही इथे गतिरोधक टाका, सिग्नल टाका, बिनकर लाईट टाका, का जेणेकरून लोकांचा अपघात होणार नाही, अपघातामध्ये कोणी मृत्युमुखी पडणार नाही। तर ह्या लोकांनी दुर्लक्ष केलेलं आहे। तर तात्काळ तुम्ही अजूनही लवकरात लवकर जे कट पॉईंट असेल इथे स्ट्रीट लाईट असेल ती लवकरात लवकर स्ट्रीट लाईट चालू करून देण्यात यावी व इथे गतिरोधक टाकण्यात यावं। त्यानंतर गतिरोधक असेल, साईडला पेवर ब्लॉक असेल, जी ड्रेनेज तुटलेली आहे ती नवीन ड्रेनेज बांधून देण्यात यावं आणि जेणेकरून ह्या लोकांना कसा न्याय मिळेल हे शासनाने लक्षात घेण्यात यावं। जे असं जर लवकरात लवकर तुम्ही जर गटर बांधून दिली नाही नवीन आणि गतिरोधक जर टाकून दिले नाही आणि इथे जर स्ट्रीट लाईट जर लवकरात लवकर चालू केली नाही तर आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्हा उपाध्यक्षाच्या वतीने एक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही, याची दक्षता शासनाने घेण्यात यावी। एस मराठी न्यूज चॅनलच्या पाठपुराव्याने गेल्या 10 ते 11 महिन्यांपूर्वी बातमी प्रसारित केली होती। त्यावेळेस प्रशासनातर्फे स्ट्रीट लाईट लावण्यात आले होते, मात्र 10 ते 11 महिने होऊनही स्ट्रीट लाईट फक्त शोच्या वस्तू बनलेल्या आहेत। आतापर्यंत या रस्त्यावर अनेक अपघात झाले असून कित्येक लोकांना आपला जीव गमवावा लागलाय। आता परत बातमी लावल्यानंतरही प्रशासनाला जाग येणार की नाही याकडे आता चांदवडकरांचं लक्ष लागलंय। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी धनंजय पाटील, चांदवड। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।